एक महत्त्वाची बातमी। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या खटल्याच्या काल पार पडलेल्या सुनावणीनंतर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। वाल्मिक कराड गँगच्या 3 जणांनी संतोष देशमुख यांची हत्या आपणच केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे। त्यामुळे बीडचा आका म्हणून कुख्यात झालेल्या वाल्मिक कराडचा पाय आणखीनच खोलात गेला अशी चर्चा रंगली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलीस चौकशी दरम्यान आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मास्टरमाइंड असलेल्या सुदर्शन घुलेनं पोलिसांना हत्येमागचं कारण आणि घटनाक्रम सांगितलाय असंही समजतंय। सुदर्शन घुले सुरुवातीला या हत्या प्रकरणात आपला सहभाग असल्याचं नाकारत होता, मात्र पोलिसांनी त्याला आवादा कंपनीच्या मॅनेजरकडनं खंडणी मागतानाचा व्हिडिओ दाखवला आणि त्यानंतर घुलेनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे। अधिक माहिती घेऊया। स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वानंद, काय अधिक माहिती? कारण आम्ही संतोष देशमुखाचं अपहरण केलं आणि त्याची हत्या केली असं स्वतः घुलेंनी सांगितलेलं आहे असं कळतंय। नक्कीच प्रज्ञा, आपण बघितलं तर काल या प्रकरणाची सुनावणी जी आहे ती बीड येथील विशेष मकोका न्यायालयात झाली होती। त्यानंतर एक माहिती समोर आली आहे की या प्रकरणाची जी कबुली आहे, जो पोलिसांना जबाब दिला जातो, या जबाबामध्ये तिघांनी आपलं नाव जे म्हणजे आपण हे गुन्हा केल्याची कबुली दिली। यामध्ये सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी कबुली जबाबामध्ये म्हटलंय की हा गुन्हा आम्ही केलेला आहे आणि यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे। नक्कीच कारण गेले काही दिवस आपण बघितलं तर या संपूर्ण संतोष देशमुख प्रकरणामुळे जे काही राज्यभरात याची म्हणजे राज्यभरात त्याची चर्चा होती आणि त्याच अनुषंगाने विविध आंदोलन देखील झाले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बघितलं तर जे न्यायालयात काल युक्तिवाद झाला, त्या युक्तिवादातून काही माहिती समोर आली की आता या तिघांनी आपला जबाब जो आहे तो जबाबात असं म्हटलेलं आहे की या गुन्हा करताना आम्ही तिथे होतो आणि यामुळे आता नक्कीच वाल्मिक कराडच्या अडचणी वाढताना दिसून येत आहेत। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आणि तुर्तास आपण बघतोय की कशा पद्धतीने ही कबुली दिलेली आहे। आता हीच कबुली न्यायालयामध्ये सुद्धा ते देतात का हे पाहणं ही महत्त्वाचं ठरणार आहे।